महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेने प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. दिनांक 11 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या बैठकीत ठरलेले विषय प्रोसिडिंगमध्ये बदलून टाकल्याचा संघटनेचा आरोप आहे. कोणताही विषय आज तागायत निकाली न निघाल्याने अक्कलकोट तालुकाध्यक्ष महांतेश कट्टीमनी यांनी दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी आत्मदहनाची नोटीस दिली आहे. संघटनेने सर्व प्रलंबित विषय तात्काळ निकाली काढण्याची मागणी केली असून कोणतीही अनिष्ट घटना घडल्यास प्रशासन जबाबदार राहील असा इशारा दिला आहे. मी शामराव भिकाजी जवंजाळ, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना राज्याध्यक्ष. सोलापूर जिल्हा परिषदमध्ये पूर्णपणे अंदागोंदी कारभार चालू असून या जिल्हा परिषदमध्ये मागासवर्गीय कर्मचारी असेल किंवा शिक्षक असेल त्याच्यावर मात्र कुठल्याही प्रकारे चौकशी न करता तात्काळ कारवाई केली जाते. परंतु अक्कलकोट तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी आरबळे साहेब यांनी 25 ते 30 बदल्या करून लाखो रुपये उकळलेले आहेत आणि कुठल्याही शासनाची परवानगी न घेता त्या पद्धतीनं बदल्या केलेल्या आहेत. महांतेश कट्टीमनी सर, आमच्या संघटनेचे तालुका अध्यक्ष, यांनी त्यांच्या विरोधात आवाज उठवला म्हणून कुठल्याही प्रकारे त्यांची चौकशी न करता 2च दिवसात सीओचे अधिकार घेऊन अक्कलकोटचे BDO, गट शिक्षणाधिकारी यांनी मनमानी केलेले आहे. त्याच्या विरोधात संघटनेच्या वतीनं आंदोलन केलेलं आहे आणि महांतेश कट्टीमनीला चौकशी न करता निलंबित केले आहे. परंतु गट शिक्षणाधिकारी आरबळे हे चौकशीमध्ये निष्पन्न होऊन सुद्धा त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची चौकशीचा ठपका न ठेवता त्यांना हे प्रशासन कुणाच्या तरी वरधास्तामुळे त्यांना पाठीशी घालून त्यांच्यावर कारवाई न करता महांतेश कट्टीमनी गेले 8 महिने झालं त्यांच्यावर निलंबन होऊन सुद्धा शासनाचा निर्णय काय 90 दिवसाच्या आत त्यांना पुनर्स्थापित करणं गरजेचं आहे. 8 महिने झालं त्यांना पुनर्स्थापित न करता केवळ मागासवर्गीय मुख्याध्यापक आहेत किंवा मागासवर्गीय कर्मचारी आहे म्हणून या जिल्हा परिषदमध्ये त्यांच्यावरती आकसानं कारवाई केलेली आहे. तरी प्रशासनाला माझं आव्हान आहे, उद्या 15/12/2025 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनामध्ये संघटनेचे तालुका अध्यक्ष महांतेश कट्टीमनी हे आंदोलनाला कंटाळून म्हणजे आंदोलनातही कुठल्याही प्रकारची दखल न घेता आत्मदहन करणार आहेत. त्यास पूर्णपणे जबाबदार हे जिल्हा परिषदचं प्रशासन असेल. यात जर या उपरही 2 दिवसात कुठल्याही प्रकारची कारवाई न केल्यास संघटना पूर्ण महाराष्ट्रभर या कारभाराच्या विरोधात आंदोलन करेल. या प्रकारची दखल घ्यावी अशा प्रकारच्या सूचना वजा इशारा मी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचा राज्याध्यक्ष म्हणून देत आहे. धन्यवाद. आता CO सरांना भेटल्यावर काय म्हणले? CO सरांना भेटल्याबद्दल त्यांच्या निदर्शनास आणून दिलं, पण मला वाटत नाही की योग्य ती कारवाई करतील. हलक्यामध्ये घ्यायचा प्रयत्न चालू आहे. CO साहेबावर कुणाचा तरी राजकीय दबाव असल्या कारणानं CO साहेब दबक्या आवाजात बोललेले आहेत. तरी CO साहेबांना आमचं नम्र आव्हान आहे, आपण IAS अधिकारी आहात, आपल्याला पूर्ण अधिकार आहात, त्या अधिकाराचा वापर करावा. अधिकाराचा गैरवापर न करता त्या कर्मचाऱ्याला योग्य न्याय देऊन संबंधित जो कर्मचारी दोषी आहे त्याच्यावरती तात्काळ निलंबन केलं पाहिजे अशा पद्धतीचं आमचं निवेदन आहे. अक्कलकोट तालुक्याचे प्रभारी गट शिक्षणाधिकारी श्री प्रशांत आरबळे साहेब यांनी गेल्या वर्षी मनमानी कारभार करून विभागीय आयुक्तांचे अधिकार वापरून 25 बदल्या केले होते. त्याविरोधात मागासवर्गीय संघटनेचे अध्यक्ष म्हणून मी माझे राज्याध्यक्ष, जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी शिवसाहेबांना निवेदन दिलो, तक्रार दिल्यानंतर त्याचा चौकशी सुरू म्हणजे डिसेंबरमध्ये केले चौकशी 26 डिसेंबरला.
त्याच्यानंतर 16 जानेवारी 2025ला त्याचा चौकशीचा अहवाल शिवसाहेबाकडे सादर केले. तेव्हापासून आत्तापर्यंत कमीत कमी 1.5 वर्ष होत आला. 1.5 वर्ष होत आला त्या चौकशीचं वर कारवाई करायचं थांबवलेलं आहे. आत्ता जाऊन विचारल्यानंतर ते शिक्षणाधिकाऱ्याला विचारतोय फाईल कुठं आहे साहेब. शिक्षणाधिकारी साहेब म्हणतात फाईल शिवसाहेबाकडे आहे. आत्ता जाऊन शिवसाहेबांना विचारलं मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना, त्यांनी म्हणते माझ्याकडे फाईल नाही. ह्याचा अर्थ मला काय म्हणायचं आहे, ही असं का बोलतात, ही असं का बोलतात. एकाकडं फाईल नाही आणि ह्यांना विचारलं माझ्याकडे पण नाही, फाईल गेलं कुठं. असं कारभार इथं जिल्हा परिषदेमध्ये चालू आहे. आणि माझ्यावर कारवाई करण्यासाठी 6 जानेवारीला तक्रार आला 2025चा, 10 जानेवारीला कारवाई करतात 4 दिवसात. आणि 18 महिने झालं अजूनही कारवाई होत नाही. ही ह्याच्यामुळं शिक्षणाचा खेळखंडोबा होत आहे. विद्यार्थी गुणवत्तापासून वंचित होत आहे. हे वरच्या अधिकाऱ्यांच्या त्रासामुळे शिक्षक कंटाळून गेलेला आहे. हे अक्रोड तालुक्याचं तर शिक्षणाधिकारी गट शिक्षणाधिकारी तर हद्दच पार केलेत. त्यांच्यावर कमीत कमी नाही म्हटलं तर एक 50 तर अक्रोड तालुक्यातून तक्रार अर्ज आहे, तरी काही कारवाई व्हायला तयार नाही. म्हणून मी आज शिवसाहेबांना भेटलो आहे आणि 15 डिसेंबर 2025 रोजी मी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर मतदान करणार आहे. आणि 2 दिवसात तुमचा काही ते निकाल लावतो म्हणून साहेब बोललेलं आहे आता भेटल्यानंतर. आता बघू 2 दिवस अजून 15 तारीख पुढं आहे, तोपर्यंत वाट बघू. मिळालं नाही भेटला तर बरं होईल, नाहीतर पुढचं आम्ही काय ते पत्र दिल्यासारखं आम्ही करू.